Thank you.
Oh
Ah
दुसरं घेऊन येतो नाही नाही आता संजय कुठे ना मी मगाशी बोललो पण तुमचा फोन गेला मी ते म्हणलं ठीक आहे काय प्रॉब्लेम नाही म्हणले मी हर्षदला फोन करतो ना त्यांचा मेसेज पडला होता मला एवढ्यात संजय कुठे मला मेसेज पडला एवढ्यात की आता एवढं पडला मेसेज आता लावली हर्षद
पाप गाठीचे संतांची आचरण रजे उतरू ओझे मातीचे लटिक्याचा अभिमान लटिक्याचा अभिमान होता शीन पावगीत संतांची आचरण रजे उतरू ओझे मातीचे तुका म्हणे अरूपीचे सुख साचे विनावे संतांची आचरण रजे उतरू ओझे मातीचे पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताची त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुकार जय जय श्री राधारमण जय जय नवद किशोर जय गोपी चित्त चोर प्रभु जय जय वैराग्यस्य परामूर्तिं देहो क्षेत्रनिवासिना तुकाराम महाराष्ट्र भक्तराज चतुष्टकं नमो ज्ञानेश्वरा निवृत्ते उदारा सोपानवेदा मुक्ता वै नमो त्रिभुवन पावने आद्यत्रय जननी देवाची गंगा विशुद्धं नितपाद स्पर्शं सर्वश्रितं चुंबितं पुण्यस्थानं सराले स्थितं तं समाधिस्थमूर्तिं नमामि गंगागिरिजे योगिराजं तपो ज्ञान वैराग्य भक्ति स्वरूपं सदा अलंकृतं साधु संन्यासयोगं मुखे वेदान्तशास्त्रार्थनित्यं नमो नारायणगिरिं ब्रह्मस्वरूपं जयांसी केलिया स्मरण भूय सकल विद्यांचे अधिकरण तेची बंधू श्रीचरण श्रीगुरूंचे ते नमस्कारो नियता अष्टसिद्धी नवनिधी के दाता असबर दीन जानकी माता राम रसायन तुम्हारे पासा सदा रहो रघुपति के दासा राम लक्ष्मण जानकी जय बोलो हनुमान की श्री संताची माथा करणार श्री संताची श्री संताची माथा करणार श्री संताची माथा Israel,
जळो आता नागरूप माझे पाप गाठीचे संतांचे आचरण रजे उतरू ओझे मातीचे प्रस्तुत प्राप्तस्थळी प्राप्त प्रसंगी संकीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग जगातील सुप्रसिद्ध साधू शांतता व महानता ज्यांच्यामध्ये नित्यवास करते नवे नवे तर हिंदू सम्राट छत्रपती शिवाजी महाराज यांचे आद्यगुरु देहू निवासी असणारे श्रीमंत श्री संत जगद्गुरु तुकोबरा यांचा अतिशय गुण आजच्या या दिवसाला प्रसंगाला साजेली रुचेल पूजन अशा स्वरूपाचं अतिशय महत्वाचं चिंतन ठेवणारा या नरदेहामध्ये मृत्यूलोकामध्ये नरदेहानं आम्ही या ठिकाणी जन्माला आलोय तर या देहरूपी मातीचं ओझं नेमकं कुणाच्या सेवेनं आम्हाला उतरवता येईल काय असतील नसतील ते दोष आम्हाला कुणाच्या सेवा केल्यानं या दोषातून मुक्तता या ठिकाणी मिळू शकते अशा साधू संतांचं महत्व सांगणारा संतपर प्रकरणातील 4 चरणाचा अतिउत्कृष्ट अशा पद्धतीचा अभंग सेवेकरिता निवडलाय अभंगाला सुरुवात करण्यापूर्वी अल्पसा परिहार देणं नितांत गरजेचं तर या ठिकाणी काय कारणास्तव काय निमित्तानं तुम्ही आम्ही सर्वजण एकत्रित या ठिकाणी जमा झालो एकत्र आलो सर्वांना कारण निमित्त ज्ञात आहे श्री हनुमंतरायांच्या दरबारामध्ये प्रभू रामचंद्रांच्या दरबारामध्ये कैलासवासी जनाबाई झुंबर गदादे या ठिकाणी असतील गदादे आबा असतील या मातोश्रींच्या आजीच्या आज प्रथम पूर्ण पुण्यस्मरणाचा योग आहे आणि त्यातल्या त्यात अजूनही दुसरा योग या ठिकाणी आहे मासिक पौर्णिमेच्या निमित्तानं या 2 कारणांना निमित्ताला अनुसरून अनुषंगानं आयोजित नियोजित झालेली या ठिकाणी ही कीर्तनरूपी सेवा आहे त्यामध्ये त्यांचा संपूर्ण शोकाकुल गदादे परिवार या ठिकाणी असतील त्या संपूर्ण गदादे परिवाराचा मनस्वी आभार या ठिकाणी प्रथमतः व्यक्त करेन समस्त ग्रामस्थ भजनी मंडळ या ठिकाणी आहे पंचक्रोशीतील भजनी मंडळ या ठिकाणी आहे पंचक्रोशीतील महाराष्ट्रातील नामवंत गायक वादकांची उपस्थिती या सेवेसाठी या ठिकाणी आहे सर्वांच्या चरणावर प्रथमतः विनम्र भावानं वंदन या ठिकाणी करते आणि इथं येण्याचा योग आदरणीय परमार्थ प्रेमी आपल्या गावचे भूमिपुत्र संबंध महाराष्ट्रातील महाराज मंडळ विषयी ज्यांच्या अंतकरणामध्ये एक वेगळंच प्रेम अनुभवायला मिळतं आत्मीयता आहे जिव्हाळा आहे वारकऱ्यांविषयी वैष्णवांविषयी असलेला जिव्हाळा आमचे आदरणीय अण्णा महाराज पोकळे या ठिकाणी असतील महाराजांचेही मनस्वी आभार या ठिकाणी व्यक्त करते संपूर्ण गदादे परिवाराच्या वतीनं आग्रहाचं प्रेमाचं निमंत्रण अण्णा महाराजांनी माझ्यापर्यंत पोहोचवलं त्यांचेही मनस्वी आभार या ठिकाणी व्यक्त करते आणि सुंदर असं नियोजन त्यांच्याच मार्फत या ठिकाणी झालेलं आहे त्यामध्ये गोड मृदंगाची सेवा करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित असलेले वंदन सुंदर युट्यूबचं चॅनल आहे दादांचेही मनस्वी आभार या ठिकाणी व्यक्त करते सुंदर सिस्टीम आहे ज्याला जसा हवा पाहिजे कल्पनेच्या पलीकडे आवाज देण्याचं काम करतायत तुमचेही मनस्वी आभार अज्ञानानं कुणाचं नाव राहिलं असेल मायबापाच्या अंतकरणानं क्षमा असावी आणि घ्यावाच असावा इथे प्रत्येकच जीव या ठिकाणी आहे मग जे महत्वाचं कर्म आहे महत्वाचं कार्य आहे ते आमच्याकडून करायचं या ठिकाणी राहून गेलं कारण नको त्या गोष्टीच्या आकर्षणाला जीव या ठिकाणी बळी पडला काय नको त्या गोष्टीच्या आकर्षणाला जीव या ठिकाणी बळी पडलाय जे महत्वाचं आहे जे करण्याकरिता इथे येणं झालंय तेच करायचं मात्र आमचं राहून गेलंय शास्त्र वर्णन करून आम्हाला या ठिकाणी आग्रहपूर्वक या ठिकाणी सांगताय की जन्मदात्या आई वडिलांची जाण धरून तू जीवन जग ज्या संतांनी तुला वेळोवेळी सावध करण्याचं मोठं महान कार्य या ठिकाणी केलंय अशा या संतांच्या सेवेमध्ये तुला तुझं जीवन खर्च करायचंय आणि तुका म्हणे जन्मा आल्याचे सार्थक विठ्ठलाची एक देखल्या जन्मदात्या आई वडिलांची सेवा कर साधू संतांची सेवा कर आणि भगवंताच्या प्राप्तीसाठी तुला तुझं जीवन या ठिकाणी समर्पित करता येणं गरजेचं आहे देवाचे संतांची माय बापाची सेवा अतिशय महत्वाच्या या 3 सेवेला प्राधान्य संत या ठिकाणी देतात नवे नवे तर वेगळी भक्ती वेगळा परमार्थ करण्याचा जीवाला अट्टहास करायची गरज नाही संत मोठं गोड वर्णन आमच्याकडे करून आम्हाला या माय बापाच्या सेवेचं महत्व आमच्यापर्यंत या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न करताय सकल तीर्थाची जे का माता पिता रे ती
परमार्थिक आणि भक्ती करणारी निर्मळ स्वच्छ अंतकरणाची लोक पाहायला मिळत नाही. समाजाचं निरीक्षण जेव्हा संत करतात तेव्हा संत शोकांतिका व्यक्त करावीशी वाटली माझ्या कबीर महाराजांना. हे इथे हा कार्यक्रम होतोय, हा तिसऱ्या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं होतोय, म्हणजे ते गेल्यानंतरही उपकाराची परतफेड करण्याचा कुठेतरी प्रामाणिक प्रयत्न आहे. लोक 10 दिवस आठवणीत राहतात, 10वा 13वा झाला की विसरून जातात. आणि काही तर असे राक्षस वृत्तीचे लोक आहेत, जिंदा बाप को रोटी ना देवे मरे बाद पछतयो रामा, मरे बाद पछतयो रे, जिंदा बाप को रोटी ना देवे मरे बाद पछतयो रामा, मरे बाद पछतयो रे, मुठ भर चावल दावे घर के कौवा बाप बुलयो रे, भजन बिना कैसे करिए अनाड़ी दुनिया, भजन बिना कैसे करिए अनाड़ी दुनिया, भजन बिना कैसे करिए. कबीर महाराजांनी या राक्षस वृत्तीच्या लोकांचा स्वभाव, त्यांचं वागणं या ठिकाणी सांगितलंय. जिंदा बाप को रोटी ना देवे, जिवंत आहे तोपर्यंत विचारलं नाही, त्यांची कदर करता आली नाही. गेल्यानंतर भाताचा पिंड केला, तो गोळा केला, त्या भाताच्या पिंडाला कावळा शिवून गेला. तर आमचा बाप जेवला, आमची आई जेवली, या भ्रमात आमचं उर्वरित आयुष्य आम्ही या ठिकाणी जगलो. अशा तुमच्या भक्तीला, अशा तुमच्या आई वडिलांच्या सेवेला काही एक प्राधान्य शास्त्र देत नाही. जिवंत आहे तोपर्यंत कदर करा आणि गेल्यानंतरही सेवा करता येते, उपकाराची परतफेड करता येते. ही तर आपली भारतीय संस्कृती आपल्याला शिकवतेच, यात विषय नाही. पण खरी भक्ती, खरा परमार्थ तेव्हाच आमच्याकडून घडेल जेव्हा आम्हाला त्यांच्या जीवात जीव आहे तोपर्यंत त्यांचा आशीर्वाद, त्यांची कृपा मिळवण्याचा प्रयत्न या ठिकाणी करता येईल. आहे तोपर्यंत कदर करा. आता हल्लीच्या कीर्तनकारांनी धडाका लावलाय, अर्धा तास बाप सांगायचा, अर्धा तास आई सांगायची. पण एवढा 1-1 तास आई बाप हा विषय रंगवून तुम्हाला सांगून सुद्धा लोक सुधारली असं म्हणता येणार नाही. एवढं सांगून सुद्धा आई वडिलांची किंमत वाढली की नाही माहित नाही, पण सांगणाऱ्याची वाढली असं म्हणायला वाटतं. शोकांतिका फार मोठी. बाबा मुळात आई आणि वडील हा कोणीतरी बाहेरून यावं मग आम्हाला समजावून सांगावं हे सांगण्याचा विषयच नाही, हा जाणीवेचा विषय आहे. ज्यांच्यामुळे सुंदर सृष्टीचं, ब्रह्मांडाचं दर्शन घ्यायला आम्हाला मिळालंय, अशा या आई वडिलांचं स्थान प्रथम आपल्या जीवनामध्ये या ठिकाणी असलं पाहिजे. त्या अनुषंगानं संत आग्रहपूर्वक आमच्याकडे वर्णन करून या ठिकाणी गेले. माय बाप केवळ काशी तेने न जावे तीर्थासी, वेगळी भक्ती, वेगळा परमार्थ करण्याचा अट्टहास तुला करावा लागणार नाही. या दैवताची जाण धरत तुला जीवन जगावं लागेल. कारण निस्वार्थ प्रेम करणार एकमेव पात्र ते प्रत्येकाच्या जीवनामध्ये ते बाप नावाचं पात्र आहे, ते आई नावाचं पात्र या ठिकाणी आहे. तुमच्याकडे म्हण आहे का, आई मरो कोण मरो? अब्बा मला सांगा, खरं खरं मावशीनं किती प्रेम केलं म्हणजे आईच्या प्रेमाची सरी. मग मावशीचं प्रेम जर आईच्या प्रेमाची बरोबरी करू शकताय तर संत फक्त आईचंच का वर्णन करतात? एखाद्या ठिकाणी मावशीचंही नाव वाचायला मिळालं पाहिजे होतं. संत मावशीचं वर्णन करत नाही. आईची कळवळ्याची जाती करी लाभावी न प्रीती, मात्र स्वार्थ जिच्या प्रेमामध्ये आम्हाला पाहायला मिळत नाही ना, असं निस्वार्थ प्रेम करणारी आमची आई भगवत कृपेनं आम्हाला जर या ठिकाणी लाभली आहे, आम्हाला जर प्राप्त या ठिकाणी झाली आहे, तर निश्चित तिच्या सेवेमध्ये आमचं आयुष्य आम्हाला खर्च करता आलं पाहिजे. आई आई करीते आई कोणीच होईना, माझ्या आईची घसर शेजारी लाईना. आई आई करीते आई सुखाचा सागर, तिच्या कर्तृत्वाचा वृक्ष बहरला नव्हेला. आई आई करीते आई साखरेचा
नका. आईचं प्रेम जितकं शक्य होता होईल तितकं त्यांचा आशीर्वाद कृपा मिळवण्याचा प्रयत्न सामान्य या जीवाला करता आला पाहिजे. असं प्रथम स्थान या आई वडिलांचं आमच्या जीवनामध्ये असलं पाहिजे. हेच वारंवार संत आम्हाला सांगण्याचं काम करत आहेत. म्हणून या संतांची ही सेवा या जीवनाच्या उद्धारासाठी तितकीच महत्वाची या ठिकाणी सांगितली आहे. मज निरंतर जागविती पदोपदी पावलोपावली जाग करण्याचं मोठं महान कार्य संत तुमच्या आमच्या जीवनामध्ये या ठिकाणी करतात. आणि मग त्याच अनुषंगाने आज तुकोबराय सांगून गेले की देवा जे महत्वाचं आहे जे करण्यासाठी इथं येणं झालंय देवे दिला देह प्रमाण सर्वांच्या जवळपास भजना उमटा तोया झाला फाटा बाधिकेचा. भजन करण्यासाठी देवानं आम्हाला हा सुंदर नरदेह मनुष्य जन्म या ठिकाणी दिलाय. पण याचं ध्यान याचं स्मरण याची जाण शक्यतो जीवाला राहा. जीवाला नवस नवस केलाय आठवीनं पाय हा माझा नवस. कधी आईच्या गर्भामधल्या यातना दुःख सहन होत नाही तेव्हा एक वेळा करी या दुःखा वेगळे दुरिताची जाळे उगवणी. तू मला एकदा का या दुःखाच्या वेगळं केलं की रात्रंदिवस तुझं भजन करीन. एका सेकंदाचाही तुझा विसर मी माझ्या जीवनामध्ये पाडणार नाही असं वचन देणारा जीव बाहेर 9 महिने 9 दिवसानंतर जसा आईच्या पोटाच्या गर्भाच्या बाहेर आला काही सेकंदात त्याला कलीचा वारा. कारण कलीचा वारा महाराज मोठा भयंकर आहे बरं का. या कलीच्या वाऱ्याची एक जणाला भीती वाटली. बामणाचे पोर एका खेळाशी त्यांना भीती वाटली शुकाचार्यांना. कलीचा वारा फार भयानक आहे. एकदा का लागला निश्चित त्याच्या आकर्षणाला माणूस बळी पडल्याशिवाय राहत नाही. आणि मग 12 वर्ष आईच्या गर्भामध्ये राहणारे शुकाचार्य 12 वर्षानंतर आईच्या पोटाच्या बाहेर आले. पण तरी नागवेची पळून गेलेले एवढा विरक्त महात्मा सुद्धा या कलीला घाबरतोय. आणि मग हा सामान्य जीव हा देवापायी नवस करणारा जीव 9 महिने 9 दिवसानंतर जसा आईच्या पोटाच्या बाहेर आला काही सेकंदात त्याला या कलीचा वारा लागला. आणि केलेला नवस तो तुमच्या आहेत ध्यानात. महिला मंडळ आपण देवाला नवस केलाय. माझ्या सकट आपण सगळ्यांनीच केलाय. देवा रात्रंदिवस तुझं भजन करी. पण आमच्या स्मरणात सुद्धा नवस थोडा आहे असं म्हणायला अडचण नाही कारण कीर्तनाला आलो बरं का. हा जाणीवपूर्वक देवा लोक भक्ती करत नाही. जाणीवपूर्वक लोक देवाला भजताना आम्हाला दिसत नाही. तरी आता हा कोरोनाला बराचसा बदल घडून आणलाय बरं का. जसा का कोरोना येऊन गेला तशी लोक देव करायला लागले. तुमच्याकडे आलता ना हो सगळीकडेच आला होता. आता तो कोरोना आणि त्या कोरोनानं आम्हाला देवाचं महत्व आमच्या जीवनामध्ये समजावून सांगितलं. आता येणं सुद्धा गरजेचंच होतं असं म्हणायला अडचण नाही बाबा बरं का. कारण तो जर आला नसता तर अजूनही आम्ही या संसाराच्या राहत गाडग्यातच फसलेलो असतो. कुठेतरी देव आमचा जवळचा आम्हाला वाटत नव्हता. पण हा कोरोना आला आणि त्याच्याशिवाय त्या कालावधी आम्हाला कुणीच दिसलं नाही म्हणून तो आता जवळचा वाटायला लागला. जाणीवपूर्वक लोक भक्तीला लागली. जाणीवपूर्वक लोक देवदेव या ठिकाणी करायला लागली. आणि मग हेच कितीतरी वर्ष अगोदर संतांचा आग्रह या ठिकाणी आहे. या कलीच्या वाऱ्याला बळी पडू नको. संसाराच्या आकर्षणाला बळी पडू नको. कारण सामान्य हा मानव जातीचा जो जीव या ठिकाणी आहे याला आकर्षण व्हायला एका सेकंदाचाही अवधी लागत नाही वेळ लागत नाही. इतका संसाराच्या आकर्षणाला बळी पडलाय. इतका त्या संसाराच्या प्रेमामध्ये आंधळा झालाय की शेवट त्याचे शेवट होतो तरीही संसार वासरू केरचुनी खातोय दृष्टांत सर्वांना ज्ञात आहे. हा जीवनभर संसार केला आणि मरणांत सुद्धा संसारच नजरेसमोर फिरायला लागला दिसायला लागला. एवढी या संसाराच्या प्रेमामध्ये आंधळी झालेली ही लोक किती याच्या आकर्षणाला बळी पडली. आणि तोच विषय थोडासा स्पष्टीकरणासहित जेव्हा तुकोबराय सांगतात कशाचं आकर्षण झालं या जीवाला तर प्रथमतः स्वतःच्या रूपाचं आकर्षण झालंय आणि प्रथमतः स्वतःच्या नावाचं सुद्धा आकर्षण झालंय. नावा रूपाच्या प्रेमामध्ये इतका सामान्य जीव आंधळा झालाय इतका आंधळा झालाय. आता ते नाव आणि रूप या 2 गोष्टींच्या कौतुकासाठी तुम्ही आम्ही इतके भुकेले आहोत कारण स्तुतीप्रिय लोक आहोत बरं का आपण.
कोण आहोत? स्तुतीप्रिय लोक आहोत. आता संतांच्या जीवनाचं जर निरीक्षण केलं तर संतांना स्तुती आवडते का? स्तुती संतांना आवडत नाही. म्हणून म्हणतात की स्तुती नावाची कन्या अजूनही कुमारिकाच आहे. कारण सज्जनांना ती आवडत नाही, तिला गुरुजन आवडत नाही बरं का. स्तुती नावाची कन्या अजूनही कुमारिकाच आहे. कारण संतांनी केलं ते भजन एकांतातलं होतं आणि आम्ही करतो ते भजन स्तुतीप्रिय असल्या कारणानं लोकांतात आमचं भजन आहे. आम्ही अभंग गात असताना, कीर्तन करत असताना एखादी जागा काढली, समोरून त्याला दाद मिळाली तर दुसरी जागा काढावीशी वाटते. हा, इकडं असंच आहे ना. हा, स्तुतीप्रिय तुम्ही आम्ही लोक भजनामध्ये सुद्धा किती कौतुकाची आशा, किती कौतुकाची भूक तुम्हाला आम्हाला या ठिकाणी आहे. पण संत मात्र स्तुतीप्रिय नाहीत. संतांना भजन करणं हे लोकांना कधीच आवडलं नाही. तुका म्हणे आम्हा एकांताचा वास ब्रह्मी ब्रह्मरस देवाच्या पूजनी प्रदक्षिणा तुळशीच्या. माझे तुकोबराय भजन करायला जायचे. वृक्षवल्ली आम्हा सोय रे वनचरी, वृक्षवल्ली आम्हा सोय रे वनचरी. पक्षी हे सुस्वरे सोय रे वनचरी. परमार्थ काय असेल ते सगळं कौतुकाच्या आशेनं या ठिकाणी आहे. लोकांना तुम्ही आम्ही भजन या ठिकाणी करतो, पण संतांमध्ये आपल्यामध्ये हा फरक आहे, ही भिन्नता या ठिकाणी आहे. कारण तुमचं आमचं सगळं चाललंच कशासाठी? नावारूपाच्या कौतुकासाठी या ठिकाणी चाललंय. आता सर्वसामान्य लोकांच्याही जीवनातली असंख्य अशी उदाहरणं तुम्हाला आम्हाला घेता येतील की नावासाठी किती किती आम्ही प्रयत्न या ठिकाणी करतो. तुमच्याकडे वाढदिवस करता?
वाढदिवस कसा घरातल्या घरात का बॅनर लावून दोन्ही पण आहेत का? बर, बॅनर लावून आम्ही वाढदिवस सध्या छाड निघालाय बरं का. मी अमक्या अमक्या तिथीला या तारखेला या वाराला जन्माला आलो हे सांगण्याचा अट्टहास पोरं सध्या काळात त्या ठिकाणी करत आहे. आता तू जन्माला आला याचा तुझाच काही फायदा झाला नाही, ऐकणाऱ्याचा काय होणार आहे. पण नावारूपाच्या कौतुकासाठी ती आशा ती भूक आमच्या या ठिकाणी आमच्याकडे आहे, म्हणून आम्ही त्या गोष्टीची अतिशोक्ती करतोय, त्या गोष्टीचा इशू या ठिकाणी करतोय. आता हे झालं रोजमर्राच्या जीवनातलं उदाहरण. पण लोक देवाच्या कामाला दान करताना सुद्धा नावाचाच विचार करतात बरं का. एका माणसानं असा मंदिरासाठी फॅन दान म्हणून दिला, पण गडी फॅनचं बटनच कुणाला दाबू दे ना बरं का. कारण त्या फॅनवर त्यानं त्याचं नाव टाकलेलं होतं. बरं, त्याचं एकट्याच नव्हतं, फॅनला एकूण पाते किती असतात? बोलत नाहीत का तुम्ही? बोला ना. हा, 3 पाते असतात. एका पात्यावर त्याचं नाव होतं, एका पात्यावर त्याच्या वडिलांचं होतं, तिसऱ्या पात्यावर त्याच्या आज्याचं पण नाव होतं बरं का. असं एकूण 3 पात्यावर तिघांचं नाव टाकून त्यांना फॅन दान म्हणून दिला, पण बटनच कुणाला दाबू देईना. कारण बटन दाबल्यानंतर फॅन चालू होईल आणि चालू झाल्यानंतर तो त्याच्यावरचं नाव दिसणार नाही. मग एवढी सगळी जी लोक जमली आहे, यांना जर त्याच्यावरचं नाव वाचायला मिळालं नाही तर ते कौतुक करणार नाही, आणि कौतुक झालं नाही तर दान करून उपयोग होणार. म्हणजे तिथे सुद्धा नावारूपाचं कौतुक आणि त्याची आशा त्याची भूक ठेवून आम्ही देवाविषयी भाव मनामध्ये धरत नाही. अशा या नावाचा डांडोरा पेटवणारे अनेक दृष्टांत उदाहरणं तुम्हाला मला सध्याच्या काळामध्ये या ठिकाणी घेता येतील. शाळेमधली सहल जाते पोरांची गड किल्ले पाहण्यासाठी. आता वास्तविक पाहता त्या किल्ल्यांसाठी आपलं काही एक समर्पण नाहीये, काही एक समर्पण नाहीये, पण तरी छोटी मुलं तिथे गेली की त्या किल्ल्यांच्या भिंतीवर स्वतःचं नाव लिहिण्याचा प्रयत्न करतात. का करतात ते त्यांचं त्यांना माहिती, पण माझ्या बुद्धीनं लावलेला एक मी निष्कर्ष आहे की मागच्या येणाऱ्या लोकांनी वाचावं आणि हे महाशय इथून येऊन गेले असं त्यांना समजावं, म्हणून ते नाव कदाचित त्या भिंतीवर या ठिकाणी लिहित असावे. पण विषय जरी साधा असेल पण विचार करायला लावणारा आहे. तुम्ही आम्ही 2-5 मिनिटांसाठी फक्त गड किल्ले पाहण्यासाठीच तिथे जातो, स्वतःचं नाव त्या भिंतीवर लिहून येतो. पण ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी प्राणपणाला लावला, दुश्मनाच्या तावडीतून या किल्ल्यांचं रक्षण या ठिकाणी केलंय, अशा छत्रपतींनी एका तरी वस्तूला, एका तरी किल्ल्याला स्वतःचं नाव दिलंय का? रायगड घ्या, राजगड घ्या, प्रतापगड घ्या, तोरणागड घ्या, सिंहगड घ्या, अशी बरीच किल्ले आहेत जे छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतःचं जीवन समर्पित केलं याचं रक्षण करण्याकरिता, दुश्मनाच्या तावडीतून सोडवण्याकरिता अख्खं जीवन ज्या छत्रपतींनी बहाल केलंय, रक्षण या किल्ल्यांचं शेवटच्या श्वासापर्यंत केलंय, अशा छत्रपतींनी एकाही वस्तूला, एकाही गड किल्ल्याला स्वतःचं नाव देण्याचा प्रयत्न कधीच केला नाही. म्हणून एकही मंदिर नसताना प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये देवा इतकं स्थान ज्या छत्रपतींनी मिळवलंय, दैवत छत्रपती आमचा आम्ही मोठ्या अभिमानानं स्वाभिमानानं या ठिकाणी म्हणतो. आणि सर्व राजांमध्ये जाणता राजा सुद्धा आमच्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज या ठिकाणी आहे. कारण त्या तोलामोलाचं समर्पण छत्रपतींच्या जीवनामध्ये आम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतंय. शिवकाळात नांदत होती सुखात सारी प्रजा, शिवकाळात नांदत होती सुखात सारी प्रजा, म्हणून म्हणते शिवाजी माझा राजा, म्हणून म्हणते शिवाजी माझा राजा,
आहे का महिला मंडळ? देवानं दिलेल्या रूपात आमचं समाधान आहे? तुम्ही नाराज आहेत का माझ्यावर? काय बोला आहे का? हा, काही हो म्हणतात, काही नाही म्हणतात. आता ज्या नाही म्हणतात त्या इकडे येताना पावडर लावून आल्या. समाधान नाहीच ना. एखाद्याचा रंग काळा असेल तर तो गोरा करण्यासाठी किती किती प्रयत्न तो करतो. अनेक अनेक सौंदर्य प्रसाधने बाजारामध्ये या ठिकाणी प्राप्त होतात, मिळतात. म्हणजे देवानं दिलेल्या रूपात आमचं समाधान नाही. आधी त्या रूपाला नटवण्याचा, साजिर गोजिर करण्याचा प्रयत्न सामान्य जीव या ठिकाणी करतो. आता हा विषय यांच्याकडे थोडासा कमी कामाचा आहे, पण आपला जास्त कामाचा बरं का. कारण हल्ली बायकांनी काय लावलंय? अतिशयोक्ती या विषयामध्ये लावली आहे बरं का. आता नटू नये या मताची मी अजिबात नाही, पण त्या नटण्याला कुठेतरी लिमिट असावं, कुठेतरी सीमा असावी, हे माझ्या मनचं बोलत नाही. तुम्ही तुमच्या रूपाला अधिक नटवण्याचा प्रयत्न कराल तर तुमचं नाव थोडंसं वेगळ्या यादीमध्ये लागण्याची शक्यता आहे. आणि ती यादी ज्ञानेश्वरीमध्ये मौलिक ज्ञानोबा सांगता बरं. खडाने आला कारण आमच्या नटण्यामागे, आमच्या मेकअप करण्यामागे जर वासना नावाचा दोष निर्माण होत असेल तर आमचंही नाव त्या यादीमध्ये लागल्याशिवाय राहणार नाही. अधिक साजिरे गोजिरे करण्याचा प्रयत्न करू नका. त्याला लिमिट असावं, त्याला सीमा असावी. आणि मग नाव आणि रूप ही दोन प्रकारची कलंक आहे, दोन प्रकारचा विटा संतांच्या नजरेमध्ये या ठिकाणी आहे. तुकोबराय वर्णन करतात. नावे रूपे अंगिला विला विटा होते ते निर्मळ शुद्ध बद्ध. हा कलंक लागलाय माझ्या देहाला, हा विटाळ लागलाय माझ्या शरीराला. आणि मग त्या अनुषंगाने तुकोबराय म्हणतात, बाबांनो, नावा रूपाच्या आकर्षणाला बळी पडायचं नाही. पण तुकोबरायांना खंत वाटते. आणि मग तुकोबराय अभंगाची भूमिका सांगताना वर्णन करतायत की काय? तुकोबराय म्हणतात, आता आज तुकोबराय देवासमोर जाऊन उभे राहिले, देवासमोर इच्छा व्यक्त करतायत, इच्छा प्रकट करतायत. कारण तुकोबरायांना माहिती आहे मी भरपूर याबाबत सावध जरी राहिलो, पण राहण्यासाठी या नावा रूपाच्या आकर्षणाला बळी पडलेल्या लोकांमध्ये जर या ठिकाणी असेल तर याच लोकांमध्ये एक म्हण म्हटली जाते की ढवळ्या शेजारी पवळा बांधला वाण नाही पण गुण लागला. या आकर्षणाला बळी पडलेल्या लोकांमध्ये राहण्यासाठी मी जर असेल आणि न जाणो कधी काळी यांच्यासारखी जर माझी अवस्था झाली तर माझं जीवन या ठिकाणी वाया जाईल. म्हणून माझे तुकोबराय आज देवासमोर, भगवंतासमोर जाऊन उभे राहिले आणि देवाकडे विनवणी करतायत, प्रार्थना करतायत, इच्छा व्यक्त करतायत. ती अभंगाचं
संत बळी पडत नाही. मग यांच्याकडे पाहून हा संतांचा
गवळणींच्या जीवनामध्ये पाहायला मिळाला. माठ घेतला डोक्यावर, दही दूध विकण्यासाठी मथुरेच्या बाजारला गेली. पण इतकं प्रेम आहे की म्हणू लागले गोविंदू घ्या कुणी दामोदर घ्या. पण गवळणी त्या कृष्णाच्या प्रेमात इतक्या आंधळ्या झाल्या, काय करतो याचं भान याची शुद्ध त्यांच्या जीवनामध्ये राहिलेली नाही. गोविंदू घ्या कोणी दामोदर घ्यावे, तव तव हासती मथुरे विचागे. गवळणी गोरस, गवळणी गोरस, गवळणी गोरस भगविस दुडीवरी 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 दुडी गवळणी साथे निघा. जे करण्यासाठी गेलोय त्याचाच विसर त्या गोपिकांना गवळणींना या ठिकाणी पडतोय. अशा या गवळणींचा गोड आदर्श आमच्या नजरेसमोर आहे की देवासाठी जर समर्पण केलं तर काय पात्रतेचं ते समर्पण आमच्या जीवनामध्येही असलं पाहिजे. ते गवळणींनी गोपिकांनी आम्हाला शिकवून दिलं. या पिकुळ माझे गेले या पिकुळ माझे गेले माझे गेले हरपुणी श्रीरंगा वाचुनी. अनुने कुणी आम्हाला काही शिकवलं समजावलं आता तरी त्या समजण्याच्या स्थितीमध्ये आम्ही राहिलो.
देहीच विदेही भोगो दशा, अशी ही अवस्था संतांनी देवाच्या भक्ती करत असताना या ठिकाणी करून घेतली. इतरत्र या लटक्या व्यवहारातलं संसारातलं कोणत्याच गोष्टीशी काही घेणं देणं संतांच्या भक्तांच्या जीवनामध्ये पाहायला मिळत नाही. अशी ती अवस्था गोपिकांची आहे, अशी ती अवस्था माझ्या तुकोबरांची आहे, अशी ती अवस्था मुली ज्ञानोबरांची या ठिकाणी पाहायला मिळते. जीवीची या जीवा प्रेम भावाची या भावा उजवा चुनी देहाला नाव आणि रूप मिळण्याचं कारण तुम्हाला माहिती आहे का? तर तुकोबराय कारण सांगतात, माझे पाप गाठीचे काहीतरी निश्चित थोडं का होईना पाप शिल्लक राहिलं असावं, तो दोष या ठिकाणी माझ्याकडून शिल्लक राहिला असावा. आणि मग तेव्हा कुठे देवानं या मृत्यू लोकामध्ये जन्माला घातलाय आणि शिवाय नावही दिलंय आणि रूप सुद्धा या ठिकाणी दिलाय. मग आता शास्त्रानं 3 प्रकारची कारणं सांगितली आहे. जीवाला परत परत जन्माला जर या 3 कारणामुळे या ठिकाणी यावं लागतंय. पहिलं कारण सांगितलंय कर्म, दुसरं सांगितलंय वासना, तिसरं सांगितलंय पाप. या 3 पैकी कुठलाही दोष जर आमच्याकडेही जर शिल्लक असेल तर आम्हाला सुद्धा परत परत जन्म, परत परत मरण या साखळीमध्ये अडकावं लागेल. मग पहिलं कारण सांगितलंय कर्म नावाचं. आता कर्मावर तुमचा विश्वास आहे का? संपवायचं का? बोला ना. कर्मावर विश्वास आहे, नसेल तरी ठेवावाच लागेल बरं का. कारण देवाला नाही घाबरलं तरी चालतं, पण कर्माला माणसानं घाबरून राहायला पाहिजे. एक वेळ देवाला आमची कीव येऊ शकते, देव आमचे गुन्हे माफ करू शकतो, पण कर्म केलेलं एकदा का ते हातून झालं रे झालं. तुका म्हणे ब्रह्मादिका, तुका म्हणे कर्म लेखा तू म्हणून कर्मावर विश्वास माणसाला ठेवून जीवन जगता आलं पाहिजे. आणि कर्म करत असताना नेहमी सावध राहिलं पाहिजे, कारण तो कर्म लेखा देवाच्या सुद्धा देवाला चुकलेला नाही अथवा देवाच्या पापाला चुकलेला. आम्ही वाचतोय, वाचायला मिळतंय, तर तो सुद्धा एक कर्म लेखाचा आहे. वनवासाला जावं लागलं हा कुठेतरी पूर्व कर्माचा फळ आहे, पूर्व कर्म भोगण्याची वेळ. आता नाहीतर आम्हाला सर्वसामान्य जीवाला म्हणायची सवय लागली. आमच्या देवाला वनवासाला जावं लागलं कुणामुळे माहित नाही तुम्हाला रामायण? बोला ना. हा काही हाय तुमच्या गावात? नाही असले की इकडे येणार नाही. कीर्तनाला येत नाही काही. त्या कैकईमुळे आमच्या देवाला वनवासाला जावं लागलं. पण प्रत्यक्ष देवाचं म्हणणं आहे, माय कैकई ना दोषी नव्हे दोषिता राज त्याग का
माझ्यासोबत असं झालं, ती होती म्हणूनच माझ्यासोबत तसं झालं. खापर दुसऱ्याच्या माथ्यावर फोडण्याची सवय आता कुठेतरी थांबली पाहिजे. कारण जे काही समोर उभं आहे ते न जाणून आमच्याच कर्माचं कुठेतरी केलेलं फळ आता बघण्याची वेळ समोर आलेली आहे. हे समजून घ्यावं, ते बघण्यासाठी समर्थ माणसाला राहता आलं पाहिजे. कर्मलेखा हा कुणालाही चुकला नाही. अगा कर्मी जे उरावे ते तिथे सुख दुःखे फळावे आणि तया ते भोगावयावे देहाय का. अगा कर्मी जे उरावे म्हणजे ज्ञानोबराकडून चिंतन आमच्या समोर ठेवताय. कर्म जर चुकत नसेल तर या कर्मावर विश्वास ठेवा. कारण शास्त्रानं पहिलं कारण सांगितलंय, जीवाला जर परत जन्माला यावं लागतंय तर कुठेतरी निश्चित त्याचं कर्म हा दोष संचित हे फार महत्वाचा आहे. कर्मलेखा हा फार महत्वाचा आहे. तो करत असताना विचारपूर्वक माणसाला राहता आलं पाहिजे. दुसरं कारण सांगितलंय, जन्म घेणे लागे वासनेच्या संगी त्याची झाला अंगे हरी रूप. आणि तिसरं कारण सांगितलंय, जन्म घेणे घडे पातकाचे मूळ संचिताचे फळ आपोदिया. मग तिसरं कारणाचं वर्णन तुकोबराय करताना मला सांगतायत की हा देह मिळालाय, नावरूप मिळालाय, त्याचं कारण माझे पाप गाठीचे काहीतरी निश्चित पाप हा दोष माझ्याकडून शिल्लक राहिला आणि म्हणून मला इथे जन्माला यायला मिळालंय. शिवाय देहाला नावही मिळालं, रूपही मिळालं. मग आता बसलेल्यांपैकी एक जण असाच उठला, तुकोबरायांना विचारू लागला, काहो तुकोबराय, तुमचं जर असं म्हणणं आहे की काहीतरी पाप तुमचं जर शिल्लक आहे तर या देहाचं पाप म्हणजे या दोषातून तुम्हाला मुक्तता मिळवायची असेल तर तुम्ही नेमकं मग तुमच्या जीवनात करणार तरी काय. अभंगाचं पुस्तक काय करणार, संतांची सेवा करणार. आणि संतांची सेवा केल्याचा काय फायदा तर या मातीचं ओझं उतरवता येतं. आता मातीचं ओझं असं वर्णन तुकोबराय नेमका कशाला करतात समजलं तुम्हाला? आम्हाला समजलं असतं तुम्हाला कशा बोलले असतं.
मातीचं म्हणजे या देहाचं वर्ण ओझं उतरवायचं आहे, कारण देह हा मातीपासून तयार झालाय आणि सरशेवट सुद्धा काय होतं, हा सावडायला काय जातो आम्ही, राख. हा काही इकडे काय वेगळं होतं, राखच होते कुठेही जा. हा शरीराची होय माती, शरीराची होय कोणी नाही ती सांगा ती. आता थोडं आपल्याला बुलेट ट्रेन मध्ये बसायचंय बरं. वेळ आपला संपत आलाय, खाली 15 मिनिटं माझ्याकडे शिल्लक आहे, त्यातले 5 मिनिटं वजा करा, 10 मिनिटं चिंतन आपलं होणार आहे. शरीराची होय माती, मातीपासून देह तयार झाला आहे, सरशेवट त्याचे सुद्धा काय होते, माती होते. आणि मग टाकाऊ पासून टिकाऊ बनवायचा आहे, एक ना एक दिवस सोडायचा आहे. काळ्या दगडावरची रेष आहे, प्रमाणे तुमच्या आता सगळ्यांच्याच पाठ झालेली आहे. तू काळ्या नगर का सौदागर मौत जगू तुझको आज, सगळं काही तुमच्या आता आपल्या सगळ्यांच्या पाठ झालेलं आहे. पण आता नुसतं पाठ करून आणि चांगल्या चांगल्या चाली लावून म्हणून चालेल का, काय कसा भाव आहे तो आम्हाला अंतकरणामध्ये आमच्या अंतकरणापर्यंत पोहोचवावा लागेल. मग जायचं आहे, ही शाश्वती आहे. खऱ्या अर्थानं मृत्यू लोकामध्ये जन्माला आलेला प्रत्येक जीव एक नाही गुरु आले अवतार येरते पामर जीव किती. ज्या देवानं भगवंतानं अवतार कार्य केलं त्याला सुद्धा या मृत्यू लोकाचा निरोप घ्यावा लागला. जे संत इथे आले त्यांना सुद्धा एक ना एक दिवस निरोप घ्यावा लागला. मग तुमच्या आमच्यासारख्या सामान्य जीवाचा हिशोब नाही, गणित नाही. आल्या नियमाप्रमाणे आम्हालाही जावं लागेल. आजा मेला पण मेला पाप मग्न केला. आमचा आजा गेला, पंजा गेला, बापही गेला, आम्हालाही जायचं. आमच्या इथून पुढे जन्माला येणारी पिढी सुद्धा नियमाप्रमाणे मृत्यू लोकाचा एक ना एक दिवस निरोप घेणार आहे. ही खऱ्या अर्थाने या नरदेहाची शाश्वती आहे, विश्वास आहे, गॅरंटी आहे. मग तुम्ही आम्ही जीवन जगत असताना कोणत्या रुंदीत आहे हेच आपल्या लवकर लक्षात येत. मी सुरुवातीलाच बोलले की आकर्षणाला बळी पडण्यासाठी तुम्हाला आम्हाला एका सेकंदाचाही वेळ लागत नाही. आणि मग त्यामध्ये एक वेगळंच आकर्षण ते म्हणजे तुम्हाला आम्हाला आपल्या घरादाराचं आहे, मुलाबाळांचं आहे. पण कोरोना काळात तू आला काय, गेला काय, मेला काय, राहिला काय, कोणी काही घेणं देणं दाखवलंय. सोडवीरा राजा देशीचा चौधरी अनेक सोया रे भली भली. सोडवीरा ते भापाथीची बहिणा शेजेची कामीना दूर राही. तुका म्हणे तुझा सोडविला कोणी, तुका 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 म्हणे तुझा सोडविला कोणी. एका चक्र पाणी वाचूनिया वाचूनिया. नको नको मला जाय. जे म्हणा मला यांच्यामध्ये अडकवण्यासाठी मजबूर करताय, वश करताय, अशाच मनाला संत उपदेश करतात. कारण संतांकडे तेवढी क्षमता आहे मनाला नियंत्रित ठेवण्याची बरं का. आता आमचं मन आमच्याकडून नियंत्रित होतंय का, हा सुद्धा एक लक्षपूर्वक जाणीवेचा विषय आहे बरं का. आता आमच्याकडून आमचं मन नियंत्रित होत नाही, कारण मन जे सांगेल तसं आम्हाला करावं लागतं. आम्हाला जे वाटेल ते मन करायला तयार होत नाही. तुमच्याकडे कसं आहे, तुम्ही मनाचं ऐकता का मन तुमचं ऐकतं? कोण कोणाचं ऐकताय? आम्हाला शक्यतो मनाचं ऐकावं लागतं. मनानं जर आदेश काढला
कीर्तनाला जायचं तरच शरीर कीर्तनापर्यंत येईल. मनानं जर घरीच कीर्तनाला जाण्याचा विरोध केला तर काय दिशा नाही दादा शरीराची कीर्तनापर्यंत पोहोचायची. कागज के दो पंख लेके उड़ा चला जाए जहाँ नहीं जाता वही चला आए. उमर का ये खाना दाना समझ ना पाए जुदा पे छू हमारा नमक लगाए ना देखे ना भागे ना जाने लगाए दिशा. चांगल्या जागी ते शरीराला शक्यतो नेत नाही. जहाँ नहीं जाना था वो वही चला आए. अशा अवघड स्वभावाच्या मनाला संत नियंत्रित करता बरं का. मन लागो मेरो राम फकीरी में मन लागो मेरो राम फकीरी त्याला आपलंस करावं लागेल. अंतकाळीचा सोयरा म्हणे विठोबरा. त्याला धरलंय संतांनी, त्याला धरलंय माझ्या सावता महाराजांनी, त्याला धरलंय माझ्या जनाबाई महाराजांनी, त्याला धरलंय माझ्या तुकोबरायांनी. आधी करून सगळ्याच संतांनी त्याला आपलंस करून घेतलंय आणि त्यांची सरली झाला सफल व्यापार या परिणामाला ते प्राप्त या ठिकाणी होता. मग संतांचं समर्पण संतांची शिकवण आमच्याही उपयोगाला पडणारी आहे, आमच्याही फायद्याची या ठिकाणी आहे. असेच संत असेच तुकोबराय आम्हाला मुलाचं दिशानिर्देशन करतात, मार्गदर्शन करतात की या देहात असलेला एकही दोष जर तुझ्याकडे असेल आणि त्याच्यातून तुला जर मुक्तता मिळवायची असेल किंवा या मातीचं ओझ जर तुला उतरवायचं असेल तर त्यासाठी तुला संतांची सेवा तुझ्या जीवनामध्ये करावी लागेल. कारण संतांनी काय केलंय या जीवाला अगदी प्रेमानं नडीवाळपणानं अगदी आत्मीयतेनं या हाताला या जीवाला या ठिकाणी धरलाय आणि इतकं सुखरूप इतकं प्रेमानं इतकं जिव्हाळ्यानं त्या साध्यापर्यंत नेऊन या ठिकाणी पोहोचवलंय. आता जो संतांच्या शरणात गेला, जो संतांच्या कृपेला या ठिकाणी प्राप्त झाला त्या लोकांचं वर्णन माझे तुकोबरायच करतात. मग माझं हरी उपेक्षेना तुका म्हणे तुम्ही निरविल्यावरी. एकदा त्या संतांनी आमचं निवारण केलं रे केलं की हरी सुद्धा आमची उपेक्षा करू शकत नाही अशी मोठी ताकद संतांमध्ये या ठिकाणी सांगितली आहे. आणि मग अशा या संतांची सेवा मला माझ्या जीवनामध्ये करायची आणि या दोषातून मुक्तता मिळवून घ्यायची. मग संतांची सेवा केल्याचा काय फायदा होतो तर तुमचं कर्मही नाहीसं होतं, तुमचं पापही नाहीसं होतं आणि तुमची वासना दोष सुद्धा नाहीसा या ठिकाणी होतो. पटत नाही तुकोबराय थोडंसं प्रमाणाद्वारे समजावून सांगा तर तुकोबराय सांगू लागले. कर्म नाहीसं झालं बंधू चरण रज सेवे उष्टावळी पूर्वकर्मा होळी करोनिया. संतांची सेवा केली तर संत चरण रज लागता सहज वासनेचे बीज जळून जाय. वासना नावाचा दोष नाहीसा झाला तयाच्या चिंतने तर तिला दोषी जळतीला राशी पातकांच्या पापही संतांच्या सेवेला आमच्याकडून नाहीसं झालं. अशा या
म्हणेप्रमाणे पाप ताप दैन्य जाय उठा उठी झाली भेटी हरिदासाची एवढी महान मोठी शक्ती या संतांमध्ये आहे. आणि संत साहित्यामध्ये जेवढं महत्व संतांचं आहे तेवढंच महत्व संत ज्या वाटेनं जातात त्या वाटेची माती सुद्धा किती मोठ्या अधिकाराला प्राप्त झाली. किती अधिकार तर देव इच्छी गज चरणीची माती धावत चालती मागे मागे. प्रत्यक्ष वैकुंठाच्या मालकानं विश्वाच्या मालकानं त्या संतांच्या पायाखालच्या धुळीची मातीची अपेक्षा करावी का तर देवाचं असं म्हणणं आहे तुका म्हणे निवेदनू रजकणू लागता. प्रत्यक्ष देवाची सुद्धा काया ज्या धुळीनं ज्या रजकणानं पवित्र होते अशा संतांसाठी मी माझं जीवन या ठिकाणी समर्पित करणार. तुकोबराय संतात या संतांच्या सेवेमध्ये संतरूपी देवरूपी संतांच्या किंवा देवाच्या सेवेमध्ये मला माझं जीवन या ठिकाणी खर्च करायचं आणि या दोषातून मुक्तता या ठिकाणी मिळवून घ्यायची. कारण या खोट्या लटक्या व्यवहाराच्या गोष्टींच्या जो जो आहारी गेला त्याच्या पदरात दुःखाशिवाय काही दुसरं या ठिकाणी पडू शकत नाही. आणि त्या अवस्थेला मला जायचं नाही म्हणून लतिक्याचा अभिमान होता शिर पावकित शीण शिवाय दुःख याशिवाय काही जर पदरी पडणार नसेल तर हा लटक्या खोट्या गोष्टीचा अहंकारही कामाचा नाही अभिमान सुद्धा या ठिकाणी कामाचा नाही. पण या लटक्या खोट्या संसाराच्या आकर्षणाला बळी पडलेला जो जीव आहे तो आपल्या पदरी दुःख घेऊन सुखाचा शोध दारोदार घेत या ठिकाणी फिरतोय. आणि तोच दुःखी जीव जेव्हा सुखाचा पत्ता शोधण्यासाठी माझ्या तुकोबराईकडे आला आणि सुख कुठे आहे सुखाचा पत्ता जेव्हा विचारू लागला तेव्हा माझ्या तुकोबराईंनी त्या दुःखी जीवाला सुखाचा पत्ता सांगितलाय अभंगाच्या शेवटच्या सेवा ईश्वर चरणी रुजू करायची आहे. साथ संगत करणारी सर्वच नामवंत गायक वादकांची उपस्थिती सर्वांनी मोठी गोड साथ केली. सर्व वारकऱ्यांच्या चरणी विनम्र भावानं वंदन करून अज्ञानानं कुणाचं नाव राहिलं असेल मायोपाच्या अंतकरणानं क्षमा. आणि आत्ताच गोड उपस्थिती ज्यांची आपल्या सेवेसाठी या ठिकाणी मिळाली आपल्या संबंध महाराष्ट्राचं भूषण वैभव संपूर्ण जीवन त्यांचं संप्रदायासाठी बहाल आहे. आदरणीय परमार्थ प्रेमी गुरुस्थानी आमचे प्रकाशजी महाराज यांचे या ठिकाणी असते बाबांच्या चरणी विनम्र भावानं सर्वच महाराज मंडळी त्यांच्या सर्वांच्या चरणी विनम्र भावानं वंदन आहे. सिस्टीमवाल्या दादांचे परत एकदा मनस्वी आभार. नाहीतर असे भेटत नाही बरं का हां असे सिस्टीममध्ये भेटत नाही. पण असो वेळ झाला कसे आहेत ते सांगायला माझ्याकडे नाही बरं का वेळ आता असो. संकल्पित वेळेमध्ये झालेली सेवा मारुतीरायांच्या प्रभू रामाच्या चरणी अर्पण या ठिकाणी करायचे आहे. बाबांची गोड एक भैरवी या ठिकाणी होणार आहे. तत्पूर्वी मी माऊलीचं भजन करून घेते. पण माझ्या सेवेच्या नियमाप्रमाणे अर्धा मिनिट आपल्याला गजर करायचा असतो. तो करण्यासाठी सर्वांनी आपापले दोन हात वर करा. देवाने